नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचे करंट अफेअरचे प्रश्न आपले थोडे लेंदी असणार आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, पेपरमध्ये जर बघितलं आपण तर प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी वाढताना दिसते. त्या दृष्टीने आपल्याला जाणे गरजेचे आहे, जेणेकरून आपले करंटचे प्रश्न चुकणार नाहीत. तर चला मग आता बघूया आपले आजचे करंटचे प्रश्न. बघा, प्रश्न पहिला, RS-24 यार्स हे कोणत्या देशाचे आंतरखंडीय प्लास्टिक क्षेपणास्त्र आहे? तर कोणत्या देशाचे आहे? तर आपल्या रशिया. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय फलोत्पादन मेळावा आयोजित करण्यात आला? तर कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर बंगलोर या ठिकाणी आयोजित करण्यात आला. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. नवी दिल्ली येथील आर्थिक विकास संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सब्यासाची कर यांची. कुठे? तर नवी दिल्ली येथील कशाच्या? तर आर्थिक विकास संस्थेच्या संचालकपदी यांची नियुक्ती करण्यात आली. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. समोरचा पॉईंट बघा आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2025चे उद्घाटन केले होते? तर भोपाळ, मध्य प्रदेश या ठिकाणी केले होते. समोरचा प्रश्न बघा, आयर्न डोम शैलीतील क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर इस्रायल या देशाने विकसित केले आहे. तर चला जाऊया आता समोरच्या प्रश्नांकडे. बघा, तब्बू टेराकोटा आणि काळांचे स्थलाकृती चित्र हे आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? तर हैदराबाद येथे आयोजित करण्यात आले होते. बघा आता, फेब्रुवारी 2025मध्ये नौदल संरक्षण प्रदर्शन परिषद आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन कोणत्या ठिकाणी पार पडले? तर अबुधाबी म्हणजेच UAE या ठिकाणी ते पार पडले. समोरचा प्रश्न बघा आता, कोणत्या ठिकाणी श्रद्धा आणि हवामान बदल या विषयावरील हवामान परिषद आयोजित करण्यात आली होती? तर कुठं? प्रयागराज, आपल्या उत्तर प्रदेश येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. तर चला बघूया आता समोरचे प्रश्न बघूया. बघा, कारुण्य आरोग्य सुरक्षा पद्धती हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? तर कोणत्या? तर केरळ राज्याचा उपक्रम आहे. खूप महत्त्वाचा उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर कोणता उपक्रम आहे? कारुण्य आरोग्य सुरक्षा पद्धती हा उपक्रम लक्षातच ठेवा. बघा, फेब्रुवारी 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी जागतिक प्रवास आणि पर्यटन महोत्सव पार पडला? तर नवी दिल्ली या ठिकाणी हा महोत्सव पार पडला. समोरचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य सरकारने फेब्रुवारी 2025मध्ये स्वच्छ गतिशीलता धोरण 2025 ते 30 सुरू केले आहे? तर कर्नाटक या राज्याने हे धोरण सुरू केले आहे. तर चला जाऊया आता समोरच्या प्रश्नाकडे आपल्या. बघा आता समोरचा प्रश्न, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सरकारने कोणत्या राज्यात नीलगाय मारण्यास मान्यता दिली आहे? तर हरियाणा राज्यामध्ये दिली आहे मान्यता. बघा, म्हणजे मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी येथील राज्य सरकारने काय? तर नीलगाई मारण्यास तिथे मान्यता दिली आहे. तर हरियाणा राज्य लक्षात ठेवा. फेब्रुवारी 2025मध्ये ग्रेसचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? तर कॉन्स्टंटाईन तैसोलास. हा लक्षात ठेवा, नाव उच्चारण्यास थोडं अवघड आहे, पण लक्षात ठेवा कोणतं? कॉन्स्टंटाईन तैसोलास. समोरचा प्रश्न बघा आता, कोणत्या राज्यातील बहिणी नदीत, कोणती नदी आहे? बहिणी नदीत क्रोकोडाईल कॅटफिश आढळून आले? तर आसाम राज्यात. बघा, कोणती फिश आहे? तर क्रोकोडाईल कॅटफिश. आणि नदी कोणती आहे? तर बहिणी नदीत. कोणत्या राज्यात? तर आपल्या आसाम राज्यामध्ये. चला जाऊया आता समोरच्या प्रश्नाकडे. कोणत्या देशाने आयात होणाऱ्या पोलाद आणि ॲल्युमिनियमवर 25% आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे? तर अमेरिकेने केली आहे. बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले दमुत करुणारत्ने हे कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर श्रीलंकेचा खेळाडू आहे. समोरचा प्रश्न बघा आता, गांधी सागर वन्यजीव अभयारण्य हे चित्त्यांचे भारतातील दुसरे अधिवासस्थान बनणार आहे. हे कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. तर कोणते बनणार आहे ते? गांधी सागर वन्यजीव अभयारण्य. आणि पहिले कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. हे दुसरे बनणार आहे, तर पहिले कोणते आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. समोरचा बघा प्रश्न बघा आता, इस्केंडर M हे कोणत्या देशाने विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे? तर रशियाने विकसित केले. बघा आता हे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या पुरुष कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकले आहे? तर उत्तर प्रदेशच्या. बघा, समोरचा प्रश्न बघा, बांबू आधारित कंपोजिट बँकर विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेने भारतीय सैन्यासोबत भागीदारी केली आहे? तर IIT गुवाहाटीने. तर चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. बघा आता, पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील महिला व मुलींवर हिंसाचार विरोधी आवाहन करणारी कोणती मोहीम राबवण्यात आली आहे? तर कोणती? 1 बिलियन रायझिंग. समोरचा प्रश्न बघा, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजेश निर्वाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बघा लेझिम हे कोणत्या राज्यातील पारंपरिक लोकनृत्य आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील हे पारंपरिक लोकनृत्य आहे बघा. कोणतं, तर लेझिम. बघा समोरचा आता स्वाती राजे यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी 2025 कोणत्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पार पडले, तर पुणे येथे पार पडले. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. कोणाच्या अध्यक्षाखाली, तर स्वाती राजे. आणि कुठे पार पडले, तर पुणे येथे पार पडले. हे लक्षात ठेवा. चला बघा, आशियाई जलपक्षी गणना 2025 हे कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केले जाते, तर बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीद्वारे आयोजित केले जाते. समोरचा प्रश्न बघा आता, कोणत्या संस्थेने अलीकडेच चंद्राच्या मातीतून सिलिकॉन कार्बाईड वेगळे काढले आहे, तर कोणत्या IIT मद्रासने हे वेगळे काढले आहे. चंद्राच्या मातीतून काढले बघा. काय वेगळे काढले, तर सिलिकॉन कार्बाईड हे वेगळे काढले आहे. तर चला जाऊया आता समोरच्या प्रश्नाकडे. बघा, आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले, तर कोणते, दिब्रुगढ हे शहर आसामची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले. जानेवारी 2025 कोणत्या ठिकाणी पहिली आंतरराष्ट्रीय पश्चिमा महोत्सव पार पडला, तर कोणत्या ठिकाणी, काठमांडू येथे पार पडला आहे. काठमांडू, नेपाळ या ठिकाणी. बघा आता समोरचा प्रश्न, कोणत्या राज्याने कवचम ही प्रगत आपत्ती जोखीम चेतावणी प्रणाली सुरू केली आहे, तर केरळ या राज्याने प्रणाली सुरू केली आहे. महत्त्वाचं आहे बघा, कोणती, कवचम ही प्रगत आपत्ती जोखीम प्रणाली आहे बघा. कवचम हे लक्षात ठेवा. बघा कवचम केरळशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न बघा आता, कोणत्या संस्थेने आंतरराष्ट्रीय स्थलांतरित कामगार अहवालाची 4थी आवृत्ती जाहीर केली आहे, तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बघा, ज्याला आपण ILO म्हणतो, यांनी काय केलं आहे, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित कामगाराची 4थी अहवालाची 4थी आवृत्ती यांनी जाहीर केली. समोरचा प्रश्न बघा आता, दावोसमधील जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत कोणत्या राज्याने जवळपास 1,57,000 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्याने. कोणत्या राज्याने महिला एवं किशोर सन्मान योजनेअंतर्गत लाभ शोधण्यासाठी सन्मान संजीवनी ॲप सुरू केले आहे, तर कोणत्या ॲप, सन्मान संजीवनी नावाचे हे ॲप आहे, तर हरियाणा राज्याने सुरू केले आहे बघा. जाऊया आता समोरच्या प्रश्नाकडे. जानेवारी 2025 श्वान या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने कोणत्या देशाला तडाखा दिला आहे, तर ऑस्ट्रेलियाला. कोणतं चक्रीवादळ आहे, तर श्वान. कोणत्या ठिकाणी 7वा भारत फ्रान्स सागरी सहकार्य संवाद पार पडला, तर नवी दिल्ली इथे पार पडला. कोणत्या संस्थेने जागतिक जोखीम अहवाल 2025 जाहीर केला आहे, तर जागतिक आर्थिक मंचाने जाहीर केला आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे आपल्या. बघा आता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली. समोरचा प्रश्न बघा आता, कोणत्या राज्याने 17 धार्मिक स्थळांवर दारू विक्री बंदी घालण्यासाठी घोषणा केली आहे, तर मध्य प्रदेशने. बघा आता समोरचा प्रश्न, 21वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात पार पडला, तर मुंबई या शहरात पार पडला आहे. समोरचा प्रश्न बघा आता, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणत्या शहरात प्रादेशिक हवामान केंद्राची घोषणा केली, तर जम्मूमध्ये. बघा कोणत्या शहरात, तर जम्मूमध्ये. कोणत्या राज्याच्या पोलीस दलाने पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी QR कोड आधारित नागरी अभिप्राय प्रणाली सुरू केली आहे, तर कोणत्या राज्याने सुरू केली आहे, तर तेलंगणा या राज्याने सुरू केली आहे. बघा समोरचा पॉईंट होता, आरोग्य सेवा आणि समुदाय कल्याणातील योगदानासाठी कोणाला प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 देण्यात आला आहे, तर डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना हा पुरस्कार देण्यात आहे. महत्त्वाचा पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. बघा समोरचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली आहे, तर झिम्बाब्वे या देशाने ती रद्द केली आहे. समोरचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने वन गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी गुरुदक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली आहे, तर कर्नाटक राज्याने. आणि कोणती, तर गुरुदक्षी. हा पॉईंट लक्षात ठेवा. कशासाठी, तर वन गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी ही FIR प्रणाली सुरू केली आहे कर्नाटक राज्याने, गुरुदक्षी. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. बघा बॅटल रॉयल फुलपाखरू प्रथम कोणत्या राज्यात आलेले आहे, कोणतं, तर बॅटल रॉयल फुलपाखरू आहे बघा त्रिपुरा राज्यामध्ये प्रथमच हे आढळलेले आहे. नाव लक्षात ठेवा, बॅटल रॉयल फुलपाखरू. खूप महत्त्वाचं आहे. सरळ सेवेला विद्यार्थी मित्रांनो असेच प्रश्न विचारतात. आणि खास करून TCS IBPS जर पॅटर्न बघितला आपण, तर यामध्ये बघतो आपण, तर यावर करंटच्या प्रश्नाची संख्या खूप जास्त दिसत नाही. अशाच प्रकारचे प्रश्न दिसायला बघतो अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे प्रश्न पाठच करून ठेवत चला. भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या राज्याने स्वार प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले आहे, तर गुजरात राज्याने केलं. काय केलं यांनी, तर भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केलं बघा, स्वारचं.
समोरचा प्रश्न, कोणत्या देशाने डिसेंबर 2024मध्ये डार्क ईगल क्षेपणास्त्राची चाचणी घेतली? तर अमेरिका देशाने घेतली. कोणतं क्षेपणास्त्र आहे? डार्क ईगल. लक्षात ठेवा. बघा, जगातील पहिले खाजगी आदिवासी विद्यापीठ कुठे होणार आहे? तर कोटा राजस्थान या ठिकाणी होणार आहे. जगातील काय? तर पहिले खाजगी आदिवासी विद्यापीठ आहे कोणतं? तर कोटा राजस्थान. तर चला आता समोरचा प्रश्न बघू. ग्रीन स्टीलसाठी मानके परिभाषित करणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर आपला भारत देश ठरला आहे. बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे. जिथे भारत येतो तिथे इम्पॉर्टंट ठेवायचा. जिथे भारत पहिला येतो ते पॉईंट शक्यतो जास्त विचारले जातात. तर मग काय? ग्रीन स्टीलसाठी मानके परिभाषित करणारा काय? तर आपला भारत देश काय? तर पहिला ठरला आहे. बघा, कर चोरी थांबवण्यासाठी AI तंत्राचा वापर करणाऱ्या देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर आपलं प्यारं महाराष्ट्र राज्य आहे. काय केलं यांनी? कर चोरी थांबवण्यासाठी AI तंत्राचा वापर केला आहे. बघा, सध्या AI चर्चेत असल्यामुळे हा प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. समोरचा पॉईंट बघा, कोणत्या राज्याने शेतकऱ्यांना प्रति एकर 15,000 रुपयाची वार्षिक मदत देण्यासाठी रैतू भरोसा योजना सुरू केली आहे? तर तेलंगणा राज्याने. कोणती योजना आहे? तर रैतू भरोसा योजना. बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. तर चला जाऊया आपल्या पुढच्या पॉईंट. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण करंटचे महत्त्वाचे प्रश्न घेतले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपले करंटचे लेक्चर, GSचे लेक्चर, येणारे लेक्चर तुम्हाला भेटत चालते. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. ती तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचे. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपण जवळपास जानेवारी ते जून सर्व आपण सगळ्या एका लेक्चरमध्ये जवळपास 1 ते 1.5 तासाचं लेक्चर होईल. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण सगळं करंट अफेअर क्लिअर करणार आहे. लवकरच ते लेक्चर आपलं अपलोड होणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या लेक्चरचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटत चालतील. चला विद्यार्थी मित्रांनो, बाय. थँक्यू.